गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे ना आहे दत्त जयंती. तर आता मी क्लिनिकला झाली. जाता जाता स्वामींच्या मठात मी केंद्रात जाणार आहे. तर गेले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर चला. तर मी छान मस्त केंद्रात आहे. स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आज काय क्लिनिकला मॅडम नव्हत्या. मग डायरेक्ट घरी गेले, कारण क्लिनिकला थोडा वेळ थांबले. 12 वाजता काही शूट करण्यासारखं नव्हतं, नाही केलं. मग घरी गेले. त्यानंतर छान दर्शन घेऊन आणि विकीने आणलेलं होतं रात्री कोथिंबीर. थोडं शालू फ्राय करायचं होतं, पण ते माझ्याकडे कोथिंबीर मोबाईल उलटा धरला. उलटा हळदीचं लेपन करून घेते आता पहिलं, आणि मग बाकीचं आवडते. मग पूजा करायला घेते. तोपर्यंत हळदीचं लेपन सुकून चला आवरून घेऊयात. हळदीचं लेपन करायला घेतलं. गुरुवार, पौर्णिमा किंवा शुक्रवार अशा दिवशी मी हळदीचं लेपन आवर्जून करते दरवाजाला. मला तर खूप आवडतं हळदीचं लेपन करायला. पण काय होतं, वेदा लहान आहे माझा, तर येतं जाताना पाय पडतो आणि मग ते खराब होऊन जातं. तर म्हणून मग मी सारखं करत नाही. आणि जर बायचान्स मी जर केलंच कधी, बायचान्स नाही, दर गुरुवारी तर असतंच माझं. पण मग कधीतरी असं होतं की मी ते हळदीचं लेपन 2 दिवस ठेवते, कारण चांगलं असल्यावरती मग नाही लगेच काढत. मला फार हौस आहे ह्या सगळ्या गोष्टींची. तर छोटीशी एखादी रांगोळी, पहिलं तर असं होतं की रोज रांगोळी काढायची. आता एवढ्यात जरा पॉसिबल होत नाही, तर ठीक आहे, चालायचं, हरकत नाही. जेव्हा कधी कधी होतं पॉसिबल तर मग मी करून घेते. बाकीचं काही होईपर्यंत ते सुकून जाईल. तर ह्यावेळेस खूप एक गोष्ट मनाला लागली, जी की मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. काय होतं म्हणते, दर दत्त जयंतीला मी पारायणाला बसते. गुरुचरित्र पारायण असतेच माझं. पण यावेळेस काय झालं की पारायण करायच्या अगोदर, म्हणजे जो टायमिंग असतो, जो पिरियड असतो 7 दिवस, तर त्या 7 दिवसामध्येच थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे मासिक धर्म असल्या कारणाने मला नाही बसता आलं. खूप खंत वाटते ह्या गोष्टीची. तर ठीक आहे, चालायचं. आता जे काही स्वामी जयंती असते किंवा स्वामी पुण्यतिथी असते किंवा गुरुपौर्णिमा असते, तर ह्या टायमिंगला मी आवर्जून पारायणाला बसते. पण ह्यावेळेस स्वामींनी माझ्याकडून नाही करून घेतलं. गुरुचरित्राचं पारायण करायला पण खूप नशीब लागतं, कारण असं कोणाकडून पण स्वामी करून घेत नाही गुरुचरित्राचं पारायण. तर ठीक आहे, चालायचं. पण पारायण करायला बसल्यावर पण स्वामी फार परीक्षा पाहतात, माझी तरी पाहतात, आणि याआधी खूप वेळा पाहिलेली आहे त्यांनी. तर इकडे मी हळदीचं लेपन करून घेतलं. हळदीचं लेपन करून घेतलं. आता बाकीची पूजेची तयारी करते. आज हे ओरबडल्यासारखं झालंय, पण ठीक आहे, चल. आता मी इकडे देवपूजा करायला घेणार आहे. बरेच दिवस झाले, म्हणजे बरेच नाही तर 2 दिवस झालं देवपूजा झाली नाही. आणि त्याच्या अगोदर थोडाफार प्रॉब्लेम असल्या कारणाने देवपूजा झाली नाही. पण आता आज दत्त जयंती, त्यामुळे मग त्या देवपूजा करून घेणार आहे एकदम सगळं पूर्ण. तर चला, देवपूजा वगैरे करून झालंय. आता मला तांदूळ चेंज करायचे. मी दर पौर्णिमेला तांदूळ चेंज करते. जे अन्नपूर्ण खालचे जे तांदूळ असतात, तर दर पौर्णिमेला चेंज होतात माझे. आणि नंतर मग कधीतरी हाच तांदळाचा भात केला जातो. वेस्ट नाही करायचे तांदूळ. तर हे लास्ट टाइमचे आहेत, जे की मी काढून ठेवले, जे आधी होते. आता हे असेच ठेवलेत, आणि हे आत्ताचे जे नवीन आहेत ते. तर चल, करून नाही द्यायचे हे तांदूळ फक्त, कारण काय होतं, कधी कधी मासिक धर्म आला किंवा काही झालं तर मग त्या तांदळाला हात लागतो. तर हे अन्नपूर्ण खालचे तांदूळ असतात, तर हे म्हणजे पर्सनली माझं मत असं आहे की त्यात नाही मिक्स केलं पाहिजे. तर आता माझी बऱ्यापैकी देवपूजा करून होत आलेली आहे. आता हेच बाकी राहिलं होतं. हळदी कुंकू टाकून घ्यायचं, आणि नंतर आपली अन्नपूर्णेची मूर्ती त्यात ठेवायची. तर चला, आता पुढचं आवरून घेऊया. हे स्वामींसाठी पाणी भरून ठेवले. आणि इकडे जी स्वामींना आपण खडीसाखर दाखवतो, खडीसाखरेसाठी किंवा स्वामींसाठी जर काही प्रसाद ठेवायचा असेल ना, तर मी हेच यूज करते. आता माझ्याकडे जी खडीसाखर संपलेली आहे, त्यामुळे मी आपली रेग्युलर साखर टाकते.
तर नाही ठेवत रेग्युलर साखर, पण आता सध्या ऑप्शन नाही आहे, मी आणायचं विसरले. तर ठीक आहे, आजचे दिवस आता कधी कधी स्वामी पण ॲडजस्ट करून घेतात माझ्यामुळं. चला, माझी देवपूजा करून झाली आहे. एक आठवडा झालं देवपूजा झाली नव्हती, कारण थोडेफार पर्सनल प्रॉब्लेम म्हणजे मासिक धर्म वगैरे असल्या कारणाने मग देवपूजा झाली नाही. तर आज छान अशी देवपूजा करून घेतली. मी पण केलं होतं आज. तर आज देवपूजा वगैरे झाली. सकाळी केंद्रात जाऊन आली आहे, संध्याकाळी आता बघूयात जाणं होते की नाही. डिरेक्टली काही सांगत नाही, जर जाणं झालं तर आहे, नाहीतर होईलच. पण कारण सकाळी एकदा दर्शन घेऊन आली आहे, आता बघूयात संध्याकाळी काय होतं. तर चला, आणते रे पण माझ्याकडे असले तर पैसे. तर आता आम्ही चाललोय शॉपिंगला. तर आता काय शॉपिंग करायचं, आम्हाला स्वेटर घ्यायचं आहे. आता आम्ही उद्या फिरायला जाणार आहे, तर त्याच्यासाठी 2-3 दिवस व्हिडिओ आले नाही. आज 2-3 दिवसाचा सलग व्हिडिओ पडणार आहे, जो लॉंगमध्ये असणार आहे. तर बघायला विसरू नका, शेवटपर्यंत चॅनलला अशीच कनेक्ट राहा. चला जाऊया आता शॉपिंगला पिंपरी मार्केटला. काय सांगते बघा, सांगायचं मी तुला क्लिप. मला 1,00,000 रुपयाचा पैसे आहे का तुझ्याकडे? ते काय देतो माणूस उधार. कोण आहे उधार? कोण आहे ते आमचं? हे काय इथंच आहे, मी चाललो आता नाही हो. आहे का चांगला, आहे का तो? असला क्लिप आणायचा आहे आता आमच्या मम्मीला. चला जाऊया आता, निघालोय आता. चप्पलची तर शॉपिंग झाली माझी, 7 दिवस झाले घेऊन ठेवली. अभी हम जाएंगे, तिची मम्मीला सांगतो स्वतःला पाठवे ना आमच्या बरोबर. आम्ही आलो पिंपरीवरून शॉपिंग करून, पण खूप गर्दी असल्या कारणाने तिथलं काही शूट केलं नाही. एखादी थोडीशी क्लिप असेल तर मी नक्की लावेल, कारण आज खूप गर्दी होती म्हणून काही एवढं शूट नाही करता आलं. पण ठीक आहे, चला आता आजचा हा व्हिडिओ पडेल तुम्हाला, छोटासाच असेल पण पडेल. बघूयात कसं होतंय. त्यानंतर उद्यापासून येतील चांगले छान छान व्हिडिओ, कारण उद्या मी जाणार आहे बाहेर. 2 दिवसाची माझी ट्रिप आहे, तर मी नक्कीच तिकडचं काही काही चांगलं असेल तर तुमच्यासोबत शेअर करेन. चला.